आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह। राज्यभरात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी। मंदिरं आकर्षक रोषणाईने सजली। घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीच्या मोहिमेला सुरुवात। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। महाविकास आघाडीतल्या मुंबईतील 36 जागांपैकी 23 जागांचा तिढा सुटला। ठाकरे 12, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादी समाजवादी प्रत्येकी 1 जागा लढणार। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। खासगी मेडिकल कॉलेजेसकडून दुसऱ्या फेरीतील प्रवेश स्थगित। शुल्क परतावा थकबाकी मिळवण्यासाठी संस्थांचा पवित्रा। कुडाळमधून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता। वर्षावर नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। उदय सामंत यांनीही निलेश राणेंसोबत उभं राहणार असल्याचं स्पष्ट केलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। डिस्चार्ज मिळताच उद्या जरांगेंच्या विविध राज्यातील समर्थकांसोबत बैठका। वरळी हिट अँड रन प्रकरणी आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता। पोलिसांकडे मुख्य आरोपी मिहिर शहानं मद्यपान केल्याचे पुरावे, मात्र वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह। बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयानं कान टोचल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग। 6 आरोपी शाळेचे ट्रस्टी तुषार आपटे, उदय कोतवालला अखेर अटक। कळवा मुंब्रा स्टेशनवर फास्ट लोकलला 5 ऑक्टोबरपासून थांबा। नव्या वेळापत्रकात गर्दीच्या वेळी अतिरिक्त थांबा। पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 4 तासांचा ब्लॉक। अनेक लोकल रद्द। लांब पल्ल्याच्या गाड्याही 20 मिनिटं उशिरानं। दुबईमध्ये आजपासून महिला क्रिकेट T20 विश्वचषकाचा थरार रंगणार। जेतेपदासाठी 10 संघ मैदानात। न्यूझीलंड विरुद्ध उद्या भारताचा पहिला सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।